लोकसभेत पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आवाजी मतदानानं मंजूर. देशाची निर्यात चौकट मजबूत करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी निर्यात प्रोत्साहन परिषद आणि उद्योग संघटनेसमवेत घेतली आढावा बैठक. जात प्रमाणपत्रांची मागणी करणाऱ्या मराठा समाजातल्या नागरिकांना प्रमाणपत्र दिली जात असून प्रलंबितता अतिशय कमी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अजिंक्य रहाणे याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्सनी घडवला इतिहास. पुरुषांच्या 100 मीटर T41 स्पर्धेत दिलीप गावितचं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिलची रौप्य पदकाची कमाई. आणि गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये पावसाचा जोर. गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले.